नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललोय ठाण्यापासनं ते नाशिकला. एक गोष्ट घ्यायची आहे, त्यासाठी चाललोय. ती तुम्हाला कळेल लवकर. खूप म्हणजे असं तुम्हाला आवडेल ती गोष्ट बघून, की काय आहे ती गोष्ट ती. तर आपण घरातनं निघालोय. 6:15ची ट्रेन आहे आपली. तर टाईम आहे आपल्या गाडीला. आपल्याला इथनं लोकमान्यवरनं रिक्षा पकडून स्टेशनपर्यंत जावं लागेल चालत. त्याच्यानंतर तिकडनं ट्रेन 7:15ची ट्रेन आहे, तपोवन एक्सप्रेस, ज्याने आपण जाणार रिटर्न नाशिकला. आणि येताना आपला कदाचित कदाचित तिकडं स्टे होईल. आता येऊही शकतो, काही सांगता येत नाही. आपल्यासोबत अजून एक काका सुद्धा आहेत, ते आता आमच्यासोबत आपल्यासोबत जॉईन होतील. आपण जाऊच पुढे, प्रवास सुरू करू. फायनली आपल्याला रिक्षा भेटलेली आहे. ठाण्याला जायला निघाला. आता जाऊन रिक्षा भेटली आहे फायनल. आल्यानंतर इकडनं चालत आल्यानंतर इकडं खालच्या साईडला आल्यानंतर रिक्षा भेटली. ट्रेनमध्ये बसलोय आपण. ट्रेनमध्ये एवढी कचाकच गर्दी होती ना, तिथं आवाज तर काही येतच नव्हता. त्याच्यामुळं काय तिथं रेकॉर्डिंग करतच नाही. माणसाचा आवाज काय कसलाच आवाज येतो. बाबा त्रास झालं होतं, बसायला पाय हलवायला सुद्धा जागा नव्हती. तरी सुद्धा तिकडे कसं तरी बसून 2 तास फक्त काढायचे होते. मैं तुला चाहूं, ये बनना चाहता हूं, मान जाए इतनी सी है दूं. आपला पूर्ण कॅमेरा वगैरे सगळा सेटअप वगैरे घेऊन झालेला आहे. तेव्हा काका घेऊन चाललेत कॅमेरा वगैरे, बॅगीमध्ये पॅक केलंय. आणि जे बॉक्स वगैरे ते माझ्याकडे. आता रिटर्न ठाण्याला चाललोय, बस वगैरे बघून. बस बघायची, त्याच्यानंतर जायचंय. कॅमेरा घेतलाय आता फायनली, चांगला याच्यामध्ये पद्धतशीर मध्ये. बघू त्याचा कसं क्लिअरिटी आहे. त्याच्या कॅमेऱ्याला ना म्हणजे बॅटरीमध्ये जास्त हे नव्हती चार्जिंग, त्यामुळं त्याला आपल्या तिकडेच बंद करावं लागलं. काका आपल्या त्याच्यामुळे तो व्हिडिओ काढला. मला गाडीमध्ये बसले होते.